नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आपल्या सगळ्यांना वॉटर थेरपी माहिती आहे का? पाणी. पाणी आपल्यावरती काय काम करतं? जसं आपण 5 एलिमेंटनी जन्माला येतो. अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश, है ना? मग आपल्या बॉडीमध्ये जेव्हा जल तत्व कमी असतं, पाण्याची कमतरता असते, तेव्हा तुम्ही बघा तुमची बॉडी सुकलेली असतं. सेकंड, तुमचे नाते चांगले होत नाही आणि तुमचं आई-वडिलांसोबत नातं जे आहे ते बरोबर टिकत नाही. आपण म्हणतो ना, मी कुठेही काही बोलायला जाते तर वाईट होतं आणि माझे नाते जुळत नाही. वॉटर थेरपी आपल्याला काय सांगतं? मी नेहमी सांगत असते, तुम्ही अन्न खात असेल, पाणी पीत असेल, तर हे आपल्यासाठी अमृत आहे. मग वॉटर थेरपी आपले नाते कशाप्रकारे चांगले करेल? नवीन वर्ष येत आहे 2026. 1 तारखेपासून आपल्याला ही वॉटर थेरपी सुरू करायची आहे. तुम्हाला जे पाहिजे, जेव्हा तुम्ही पाणीला सांगता, वॉटरला सांगणं सुरू करता आणि ते पाणी ग्रहण करता, ते मॅजिकसारखं काम करतं. बघा बरं, पावसाळ्यामध्ये आपण रस्त्याने जातो तर चिखल उडतो. त्याच पाण्याला आपण नाही म्हणत आहे. पण आपण 20 ते 30,000 भरून बीचच्या जवळ जातो, गोव्याला जातो, पाण्यामध्ये एन्जॉय करत आहे, तर आपल्याला कळतं ना, की पाण्याचं महत्त्व काय आहे. मग तशाच प्रकारे हे रोज पाणी जेव्हा आपण अफर्मेशननी म्हणणार, तर हे आपल्यावरती मॅजिकचं काम करेल. तर कशाप्रकारे? रोज रात्री झोपायच्या आधी काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, शांत जागेवरती बसायचं. नॉर्थ म्हणजे उत्तरेकडे तोंड करायचं. जी पण तुमची अफर्मेशन, आय एम हॅपी, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्युटिफुल, जी पण असेल, जे तुम्हाला पाहिजे ते त्या पाण्याला 11 वेळा सांगायचं आणि फूक मारायची. एक वेळा आपण अफर्मेशन म्हटली, फूक मारली. असं 11 वेळा आणि इतक्या पॉझिटिव्हिटीने पाणी प्यायचं ते, की तुम्हाला स्वतःला 11 दिवसामध्ये रिझल्ट दिसतील. म्हणून तुम्ही अन्न खाताय, पाणी पिताय, हे मॅजिकसारखं काम करतं. पण आपल्या भावना सगळ्यात मोठ्या असते. प्यायचं म्हणून नाही प्यायचं. तुम्ही मॅजिक प्रकारे जेव्हा पाणी पिता, तर तुमच्या जीवनात त्या गोष्टी घटित होतात.